Standard 7 Subject Mathematics. Today we are going to learn chapter number 8 Algebraic Expressions and Operations on them. Let us learn about algebraic expression. 3x 5x plus 2 2a plus 3b 2 into bracket L plus b are algebraic expressions, and the alphabets x, a, b and a are called variables in these expressions. इयत्ता 7वी मधील प्रकरण 8वे बैजिक राशी व त्यावरील क्रिया याच्यामध्ये आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन किंवा बैजिक राशी म्हणजे काय हे पाहणार आहोत. या ठिकाणी काही उदाहरणे मी लिहिली आहेत. 3x 5x plus 2 2a plus 3b 2 into l plus b हे काय आहेत बैजिक राशींची उदाहरणे आहेत. आणि याच्यामध्ये जी अक्षरे आहेत त्या अक्षरांना व्हेरिएबल किंवा मराठीमध्ये चल असं म्हणतात. आणि याच्यामध्ये जे अंक आहेत, फॉर एक्झाम्पल इन 3x 3 इज कॉल्ड कोएफिशियंट ऑफ द व्हेरिएबल x. या ठिकाणी हा जो 3 आहे या 3 ला कोएफिशियंट असं म्हणतात. मराठीमध्ये सहगुणक असं त्याला आपण म्हणणार आहोत. सहगुणक म्हणजेच कोएफिशियंट. आणि या एक्सप्रेशन मध्ये गुणाकार ही एक क्रिया आहे, त्यामुळे हे एक पद आहे असं म्हणतात. इन दिस एक्सप्रेशन मल्टिप्लिकेशन इज द ओनली ऑपरेशन, सो दिस इज वन टर्म. या ठिकाणी 3x हे काय आहे, वन टर्म आहे. या ठिकाणी फक्त गुणाकाराची ही क्रिया आहे, म्हणून ह्याला एक पद, वन टर्म म्हणजे एक पदी असं म्हणतात, एक पदी. या बैजिक राशींच्या पदांवरून त्यांचे प्रकार पडतात. ते प्रकार आपण आता पाहणार आहोत. इन द एक्सप्रेशन 5x plus 2 has two terms. The first term is 5x and the second term is 2. And in 5x 5 is called coefficient of the variable x. या ठिकाणी 5x हे एक पद आहे आणि हे दुसरं पद आहे. 2 हे काय आहे, दुसरं पद आहे. आणि ह्या पहिल्या पदामध्ये 5x मध्ये 5 ला किंवा 5 ला कोएफिशियंट असं म्हणतात आणि x हे व्हेरिएबल आहे. या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये दिस इज ऑल्सो टू टर्म्स, 2a फर्स्ट टर्म अँड 3b सेकंड टर्म. 2 इज कोएफिशियंट, a and b आर व्हेरिएबल्स. या बैजिक राशींमध्ये जर व्हेरिएबल्स सेम असतील आणि त्या व्हेरिएबल्सचे इंडायसेस सेम असतील, घातांक सेम असतील, तर त्यांना लाईक टर्म्स असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल 5x स्क्वेअर अँड 3x स्क्वेअर. x is variable and their indices are same and variables are same, so these two terms are called like terms किंवा सरूप पदे असं म्हणतात. या दोन बैजिक राशींमध्ये x हे अक्षर आहे आणि त्याचे घातांक समान आहेत, म्हणून यांना सरूप पदे किंवा लाईक टर्म्स असे म्हणतात. या बैजिक राशीमध्ये 3a आणि 4b याच्यामध्ये अक्षर भिन्न आहेत. जरी घातांक समान असले तरी अक्षर भिन्न आहेत, त्यामुळे यांना अनलाईक टर्म्स किंवा भिन्न पदे असे म्हणतात. याचं अक्षर a आहे, याचं व्हेरिएबल a आहे, याचं b आहे. जरी त्यांचा इंडेक्स समान असला तरी अक्षर भिन्न आहेत, त्यामुळे अनलाईक टर्म्स आहेत. आणि हे लाईक टर्म्स याला म्हणतो आपण. लाईक टर्म्स आणखीन एक उदाहरण पहा. -6x² y and 5x² y. या ठिकाणी
एक्सचा घातांक 2 आहे, वायचा घातांक 1 आहे. इथे सुद्धा एक्सचा घातांक 2, वायचा घातांक 1 आहे. एक्स आणि वायचे घातांक सेम आहेत म्हणून हे लाईक टर्म्स आहेत. या अल्जेब्रिक एक्सप्रेशन्समध्ये यांचे घातांक भिन्न आहेत. अक्षर एक्स वाय असेल तरी सुद्धा एक्सचा घातांक या ठिकाणी 1 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, या ठिकाणी 1 आहे. त्यामुळे हे अनलाईक टर्म्स आहेत. जरी अक्षर सारखी असली तरी सुद्धा त्यांचे घातांक भिन्न आहेत म्हणून हे अनलाईक टर्म्स म्हणतात. नाउ टाइप्स ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. दिस इज one term 4a, so this is called monomial. Mono means one term. या ठिकाणी या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये एकच पद आहे. 4 into a म्हणजे एकच पद आहे म्हणून याला मोनोमियल असं म्हणतात. इन दिस अल्जेब्रिक एक्सप्रेशन देर आर 2 terms. This is one term and this is second term. So this is called binomial. 2 पद आहेत म्हणून ह्याला बायनॉमियल म्हणायचं. In this algebraic expression there are 3 terms. So this is called trinomial. 3 terms. And in these expressions there are more than 3 terms, so this algebraic expression is called polynomial. Poly म्हणजेच पॉलिनॉमियल बहुपदी. या ठिकाणी बघा ह्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे काही प्रकार आपण पाहतोय. या अल्जेब्रिक्स 1 नंबरचं जे बैजिक राशी आहे त्याच्यामध्ये एकच पद आहे म्हणून तिला मोनोमियल किंवा एकपदी असं म्हणतात. मराठीमध्ये एकच पद आहे म्हणून एकपदी. या बैजिक राशीमध्ये 2 पद आहेत, द्विपदीला म्हणतात बायनॉमियल. या बैजिक राशीमध्ये 3 पदे आहेत, 1 2 3 म्हणून हिला ट्रायनॉमियल किंवा त्रिपदी असे म्हणतात. आणि या बैजिक राशीमध्ये 3 पेक्षा जास्त पदं असल्यामुळे हिला बहुपदी असे म्हणतात. हे बैजिक राशींचे प्रकार आहेत. प्रॅक्टिस सेट 32. क्लासिफाय द फॉलोइंग अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स ॲज मोनोमियल्स, बायनॉमियल्स, ट्रायनॉमियल्स और पॉलिनॉमियल्स. फर्स्ट एक्झाम्पल इज 7x. In this expression there is one term, so this is called monomial. या ठिकाणी एकच पद आहे त्यामुळे हिला एकपदी किंवा मोनोमियल असं म्हणतात. सेकंड 5 minus 7z. There are 2 terms, so this is binomial. Third example 3x cube minus 5x square minus 11. Trinomial. Fourth example 1 minus 8a minus 7a square minus 7a cube. In this algebraic expression 4 terms are here, so this is polynomial. Fifth example 5m minus 3. This is binomial. Sixth example a. Here is only one term, so this is monomial. One variable and one term है. 7 example 4. This is also monomial. 8 example 3y square minus 7y plus 5. In this algebraic expression there are 3 terms, so this is trinomial.